खरं तर त्यांना सांगणार आणि काय सांगायचं, कारण की पुरस्कार हा तुमच्या कामाला मिळतो मुळात. आणि नवीन कलावंतांना मी म्हणेन की त्यांनी खूप नीटपणे काम केलं पाहिजे. जे योग्य वाचन आहे ते केलं पाहिजे. आणि चित्रकारांनी पण योग्य अभ्यास करून त्यांच्या कामात त्यांनी पुटक केलं पाहिजे. तो प्रवास योग्य होऊ शकतो. नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्यांनी ते काम केलं की त्यांचं यश त्यांच्या हातात असेल. अ, माझे चित्र जर बघितले कोणी, तर त्या चित्रकलेमध्ये एक तुम्हाला दिसेल, चित्रांमध्ये दिसेल की गावगाड्यातलं वेदनेचं दुःख असेल, त्यांचं दारिद्र्य असेल किंवा त्यांचं जगणं असेल, ज्यांना चेहरे नाहीत अशी जी माणसं असतात, ते ते निमूटपणे आपलं काम करतात आणि निघून जातात. कोणाच्या लक्षात पण राहत नाही. अशा बिना चेहऱ्याची माणसं जगतात आणि तेच मला वाटतं की ते माझ्या चित्रातून सगळ्यांना दिसतं. आणि जे जगलो आहे, जे आपण बघतो तेच आपण काम केलं पाहिजे आणि जे जगलं तेच लिहिलं पण आहे आणि जगलो तेच चित्र काढलंय. हो, हो. तसं म्हणता येणार नाही. कसं सुचलं म्हणजे काय, की एक तर रेषा आपण विचार करतो, की रेषांचा संबंध येतो त्याच्यामध्ये माझ्या चित्राचा आणि काळा आणि निळा रंग हा पाठीवर जेव्हा मारलं एखाद्याने, तो वड उमटतो ना, त्याच्यात ते वळण आपण म्हणतो त्याला. तर ते वड आहेत. मग ते व्यवस्थेचे असतील का? ते दारिद्र्याचे असेल का? वेदनेचे असू शकतात. असे त्या पुस्तकाचं ते नाव आहे. आणि त्या पुस्तकाचं आतमध्ये जर तुम्ही डोकावून बघितलं पात्रांमध्ये, तर सगळे अशी जगणारी मंडळी आहे, की कष्टाने जगणारी मंडळी आहे, कुटुंब आहेत, की त्यांच्या पाठीवरती ते दारिद्र्याचे वड आहेतच मुळात. तरुण वर्गाला म्हणजे मी तेच म्हटलं, की काम म्हणजे एखादं काम करणं, खूप चांगलं काम करणं, तितकंसं सोपं नाही मुळात. त्याला खूप डेडिकेशन लागतं. खूप झोकून द्यावं लागतं आणि निर्मिती नावाची गोष्ट आत्ताच्या मुलांना तितकी माहिती नाही, की निर्मिती काय असते. निर्मिती अशी सहज नाही होत कोणती पण. म्हणजे मी असं म्हणेल, की एखादं झाड तुम्ही लावलं आणि तुम्हाला लागलीच त्याचं ते जगलं पाहिजे आणि ते मोठं झालं पाहिजे. त्याला फुलं लागली पाहिजेत, फळं लागली पाहिजेत. अशी जी आपण संकल्पना बघतो ना निसर्गातली, ती निसर्गातली गोष्ट नीट समजून घ्यायला पाहिजे कारण विद्यार्थ्यांनी किंवा मुलांनी पण, की इतका कालावधी त्या झाडाला लागतो फळं यायला, तर कोणतीही चांगली गोष्ट करायला कालावधी द्यायला पाहिजे. आणि आपल्या आताच्या जनरेशनमध्ये काय होतंय, की अ, आता झाड म्हणजे बीज टाकलं ना, तर पटकन त्याचं झाड झालं पाहिजे आणि पटकन आपल्याला फळं मिळाले पाहिजेत. हा जो विचार करणारी जी पिढी आहे, तर ते मला वाटतं, की त्यांनी ती प्रक्रिया समजून घेतली पाहिजे, की झाड एक बीज लागतं, त्याच्यानंतर ते कालावधीने मोठं होतं, त्याला फळं लागतात. खूप मोठा कालावधी जातो ते. मग ती समजून घेतली तर तुम्हाला पण काम नीट करता येईल. आदरणीय राजू बाविस्कर सरांना हा जो साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला त्याबद्दल सरांना खूप खूप शुभेच्छा. सर आमचे एक गुरु होते आणि अजूनही आहेत आणि उत्तम चित्रकार, उत्तम गायन, उत्तम वादक आहेत. शुभेच्छा सरांना. बाविस्कर सरांना, बाविस्कर सर कम काका, त्यांना जे इतका छान पुरस्कार मिळालेला आहे साहित्य अकादमीकडनं, सर्वात पहिले मला त्यांना हार्दिक शुभेच्छा द्यायच्या आहे आणि पुढील वाटचालीसाठी परत शुभेच्छा. आदरणीय बाविस्कर सरांना आमच्याकडनं सर्वांकडनं खूप 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 शुभेच्छा. असेच मार्गदर्शन आम्हाला परत करत राहा हीच विनंती तुम्हाला.